आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. आपण बघतोय गेली महिनाभर जवळपास दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. हा तर होणार होता, कारण एक जनतेचा आणि विशेषतः तरुणाईचा, विद्यार्थ्यांचा जो दबाव होता आणि जो रोष होता, मला असं वाटतं धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा नसता दिला तर हा राजीनामा आणखी वरपर्यंत गेला असता. त्याच्यामुळे राजीनामा देणं धर्मेंद्र प्रधानाला भाग होतं, कारण ज्या विषयी होतं त्या व्यवस्थेचा प्रमुख भाग म्हणून धर्मेंद्र प्रधान होते. तेव्हा त्यांनी राजीनामा आवश्यक होता. बाकी लिपापोती करून काही फायदा नव्हता. आणि त्यामुळे राजीनामा मागणं हे योग्य होतं आणि राजीनामा दिला हे योग्य झालं. पण यावर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलं. ते असं म्हणतात की धर्मेंद्र प्रधान यांनी वैयक्तिक हित पाहिलं नाही, देशाचे हित पाहिलं आणि त्यांच्या पाठीमागं संपूर्ण भाजपाचा परिवार आहे. भाजपचा परिवार बोगसच आहे ना, असाच आहे ना सगळा करप्टेड. त्याच्यामुळे तो असला तरी फरक काय पडणार आहे? कळेल महिना 2 महिन्यांनी भाजपचा परिवार आहे का नाही, हे सुद्धा आहे का नाही. आणि काय देशाचं हित बघितलं त्याने? देशाचं हित बघितलं असतं तर पेपर फुटलेच नसते. देशाचं हित बघितलं असतं, ज्या दिवशी पेपर फुटला त्या दिवशी राजीनामा दिला असतं तर म्हटलं असतं देशाचं हित आहे. सगळं सौशिव हे खाके बिल्ली चली हाचको. शेकडो पोरं जखमी झाले, शेकडो मुलींच्या अंगावर हात उचलले गेले, शेकडो मुलींचे कपडे फाडले गेले. आणि मग हे काय देश हित आहे? हे देश हित आहे. या रोषातून द्यावं लागलं, नाही तर तुम्ही भस्मसात झाले असते. या संदर्भात जे आहे ते राज ठाकरे यांनी एक इंग्रजी ट्विट केलं होतं. त्यावर शेलाराने टीका केली. ते असं म्हणतात की मराठीचे तथाकथित कैवारी अमराठीत पोपटपंची करू लागलेत. मला वाटतं ज्याला मराठी कळत नाही त्याला इंग्रजी भाषेत सांगणं काय अयोग्य थोडी आहे. त्याच्यामुळे फरक काय पडतो त्याने. आता जे आपण वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या काही दिवसापासून होताना पाहायला मिळते. आता जे आहे ते वामनराव चटप यांनी जे आहे ते पुन्हा आंदोलन हाती घेतलं आणि सिंदखेड राजापासून वेगळा हे आंदोलन सुरू केलं. वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. हे आता ही मागणी कोणाचीच नाही आहे. उगाच आता यांचं राजकीय अस्तित्व राहिलं नाही म्हणून हे कोणी लोक अशा पद्धतीनं मागणी करतात. कोणाचीच मागणी नाही अशी, आणि असं होऊ शकत नाही. हा अखंड महाराष्ट्र मराठी माणसाचा कायम असाच अखंड राहील. आपण बघतोय मुंबईत ठाकरे बंधूंनी जे आहे त्याच मोठा मोर्चा काढला होता. तुम्ही सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा मार्च काढला आहे. मात्र यावरून जे आहे ते आता टीका होती की विरोधक झेंजीच्या नावाखाली सगळं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. श्रेय कशाचं? श्रेय तर आम्ही या तरुणाईलाच देतो ना. आम्ही कोणत्या पक्षाला श्रेय थोडी घेतलं. ही तरुणाईची शक्ती एकवटली म्हणूनच हे झालं. कारण ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध या मुलांनी आवाज उठवलेला आहे आणि म्हणून ते झालं आहे. त्याच्यामुळं आता याच्यात काय राजकीय फायदा आहे? आम्ही कुठे आमचा झेंडा घेऊन गेला असतो, आमची निशाणी घेऊन गेला असतो तर झालं असतं. आम्ही तर सगळ्यांना बोलवलं, फार कम्युनिस्टापासून सगळ्याच लोकांना बोलवलं आणि सगळेच लोक आले आणि उत्स्फूर्त आले. काय कोणाला घरी निमंत्रण नाही पाठवावं लागलं आम्हाला. एकनाथ शिंदेच्या वक्तव्य समोर आलं. ते असं म्हणतात की शिवसेनेला लोकांनी स्वीकारलंय आणि आम्ही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी सत्तेत नसतो. मग कशासाठी असतात? अरे तुमचं सत्ता आणि खुर्ची जेव्हा तुमच्याकडे आहे, काय सत्तेसाठी आणि खुर्चीसाठीच गेले तुम्ही? गद्दारी का केली शिवसेनेतून? खुर्चीसाठीच केली, सत्तेसाठीच केलेली आहे. आता हे सत्तेसाठीच दिल्लीला वाऱ्या मारल्या जातात. बाकी कशासाठी माझं? फार समाजकार्य देशाचे काय, काश्मीर प्रश्नावर काय झालं ते बघायला जातात का? नीटचा घोटाळा झाला त्याच्यावर जातात का? सत्तेसाठीच जातात. मला मुख्यमंत्री करा, माझ्या लोकांना मंत्रिपद वाढवा, मला निधी द्या, ही तर तुम्हाला मागणी करावं लागते. आणि तुम्ही काय गोष्टी करता? सत्ता आणि खुर्ची. सत्ता आणि खुर्चीसाठी तर तुम्ही सत्ता आणि खुर्ची झाल्यावर तुम्हाला कुत्रंसुद्धा विचारणार नाही. या सगळ्या घडामोडीवर जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळेल अशी एक चर्चा सुरू झाली. काल आपण बघतोय फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, दिल्लीला गेले होते. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलणं योग्य नाही. मला काय तिथलं दिल्लीचं काही माहिती नाही. गेले असतील, बोलवलं असतील, होणार असतील तर तो एक राजकीय व्यवस्थेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या पक्षाचा. कोणी काही एकच खुर्ची काय असं कपाळीवर टिळा लिहून नाही आलेलं की मी आता याच खुर्चीवर थांबणार. उद्या काही होऊ शकतं हे देवेंद्रजी नाही माहिती आहे. पण ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं, मोदी सरकारच्या काळातील हे पहिला मंत्र्याचा राजीनामा, काय वाटतं याच्यावर? नाही हे लोक तर भाजपा में ऐसा रिझाईन नाही होता है अशा आंदोलनं दडपून टाकत होते. मागे शेतकरी बसले होते, किती दिवस बसले होते, किती शेतकऱ्यांचा बळी घेतला. यांनी काही केलं होतं का? नंतर खूप दिवसांनी यांनी तो कायदा मागे घेतला. त्याच्यामुळे मस्तीला आलेले लोक आहे. पण ही मस्ती तरुणांनी उतरवलेली आहे. आणि मला असं वाटतं आता ही तरुणांनी मस्ती उतरवल्यामुळे जनतेच्या मनातसुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला की यांना झुकवता येतं आणि हे झुकतात, घाबरतात. हे राज ठाकरेवर असं म्हणतात की झेंजीनं सरकारच्या झेंजा उपटल्यात. बरोबर आहे ना.
बरोबर आहे ना. सरकारला काय बोलले पूर ते नरेंद्र मोदींच्या विषयी, काय गाणे रचले, किती म्हणजे खरं तर ठीक आहे आम्ही पण विरोधक आहोत, मानपान ठेवला पाहिजे, पण ह्या पोरांनी पार जसं राजसाहेब सांगितलं बिन पाण्याने करून टाकले ना सगळी. मोदी देशाच्या पण किती शिव्या दिल्या, काय काय घाणेरड्या शिव्या दिल्या, एक एक पोरं मुलं मुली काय काय बोलले. आणि म्हणून राजसाहेब बोले झिंज्या उकडल्या ते खरंच आहे. या सगळ्या दरम्यान जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 2 दिवस 2 व्हिडिओ इंस्टाग्रामवर ट्विट केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आभारसुद्धा मानले, फ्रेंडसुद्धा म्हणले त्या सगळ्या झंझेला. पण त्या इंस्टाग्रामच्या खाली काय काय लिहिलेले वाचा. नरेंद्र मोदी साहेबांच्या विषयी काय काय लिहिलेले वाचा. किती घाण शब्दात तरुणाई व्यक्त झालेली ती बघा. खरं तर नरेंद्र मोदींनी 2 व्हिडिओ केले, कसे केले मला माहीत नाही. एवढे देशाचे पंतप्रधान साधा व्हिडिओसुद्धा नीट नाही केलेला तो. कॅमेरासुद्धा नीट नाही पकडता आलेला तो, कसा पकडायचा तो. पण ठीक आहे, त्याच्याविषयी जी जनता आणि विशेषतः तरुणाई व्यक्त झाली, मला असं वाटतं आता देश आणि विशेषतः तरुण जागा झालेला आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याला एक शेवटचा प्रश्न, जे विरोधकाला करता आलं नाही ते झेंझेनं करून दाखवलं असं म्हणते. नाही नाही, विरोधक झेंजी हा मुद्दा तुम्ही म्हणता तो बरोबर आहे, पण तरुणाई खऱ्या अर्थानं पेटून उठले. बरं, राजकीय पक्षांनी पेटून उठणं त्याला राजकीय वास येत असतो. ही तरुणाई शिक्षण व्यवस्थेविषयी, शिक्षणाविषयी, परीक्षेतील घोटाविषयी पेटून उठलेली. आणि म्हणून त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या लढ्याचं श्रेय तरुणाईलाच दिलं पाहिजे, तरुणांनाच दिलं पाहिजे या देशातल्या. पण या अनुषंगाने जे आहे ते नीटच्या अनुषंगानं आता सरकार कडक कायदा करतंय आणि 10 कोटीचा दंड ठोठावणार आहे. हे शक्य आहे का? हे दंड ठोठावणं याच्यापेक्षा ते होऊच नाही, ह्याच्यासाठी काय करता येईल ते महत्त्वाचं असं मला वाटतं. त्याच्यामुळं दंड ठोठावण्यापेक्षा 10 कोटी काय 20 कोटी करा दंड, होऊ नये. आता काल एक मुलगी बोलली की मेरे सामने मैं पेपर बनवाती थी लेकिन कभी लीक नहीं हुआ. आता एवढी यंत्रणा असून पेपर लीक कसे होतात? कुठंतरी गोंधळ आहे ना. ऑफलाईन ऑनलाईन यंत्रणेमध्ये कुठंतरी गोंधळ आहे. याच्या आधी परीक्षा झाल्या, आता आम्ही 4थी बोर्डाची परीक्षा दिली, कधी फुटली ती? कधी फुटली? 10वीची परीक्षा दिली, कधी फुटली ती? कधी फुटला पेपर? कधीच नाही फुटला. पण आता हा नीटसारखी जी पेपर आहे, परीक्षा आहे, तिचा पेपर फुटतोय. खरं तर आता UPSCच्या परीक्षा होतात, त्या का नाही फुटल्या? याचा अर्थ कुठंतरी यंत्रणेत काही ना काही लूप होल्स आहेत, त्याच्यामुळे त्या सुधारल्याच पाहिजे. जर तुम्ही आता ठीक आहे नीट असावी नसावी याच्याविषयी स्वतंत्र चर्चा होऊ शकते, परंतु जी काही परीक्षा आहे त्याच्यात मला वाटतं यंत्रणेत पूर्णपणे नीटचा पेपर पहिल्यांदाच फुटला अशातलाही काही भाग नाही, अनेक वेळेस फुटलेला आहे. पण आता शेवटी आपण म्हणतो ना, श्रीकृष्णाने सांगितलं होतं की 100 अपराध झाल्यानंतर त्यांनी सुदर्शन चक्र वापरलं होतं. तसं आत्तापर्यंत या सरकारचे 100 अपराध झाल्यानंतर हे तरुणाईनं सुदर्शन चक्र वापरलेलं आहे असं मानता येईल. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे होते, ज्यांनी या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधला. कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.